शुक्रवार दिनांक 22 मार्चचे मध्यरात्री माहूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी लांजी या उत्कृष्ट ग्राम पुरस्कार मिळालेल्या गावाच्या शिवारातून विपुल रेती साठ्यासह ट्रक क्रमांक MH28B8904 या ट्रकची जप्ती केली होती। रात्रीच तो ट्रकचा चालक आणि वाहक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या ताफ्यासह रात्री सुमारे 3 वाजताच्या दरम्यान हा ताफा माहूर तहसीलमध्ये पोहोचला होता। VCN न्यूजने रात्रीच ही बातमी सुद्धा प्रकाशित केली होती आणि नांदेड जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचेपर्यंत पोहोचविली होती। त्याच अनुषंगाने दिनांक 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे किनवट येथे बैठकीसाठी जात असताना त्यांनी माहूर तहसीलला भेट दिली आणि वरणगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले। शिवाय जिल्हा पातळीवरून त्यांना विपुल सहकार्य देण्याचे आश्वासन सुद्धा दिले। त्यामुळे तहसीलदार व त्यांचे कर्मचारी यांचे मनोबल वाढण्यास मदत झालेली आहे। अगदी रात्री 3 वाजेपर्यंत डोळ्यात तेल टाकून पहारा करणाऱ्या तहसीलदारांची शासनाने दखल घेणे अतिशय गरजेचे आहे। VCN न्यूजने सूत्रांकडून प्राप्त केलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MH28B8904 हा ट्रक बालाजी अस्वलमारे नामक व्यक्तीच्या मालकीचा असून या ट्रकची RC बुक ही 1 फेब्रुवारी 19 रोजी संपुष्टात आलेली आहे आणि 1 फेब्रुवारी 19 रोजी या ट्रकचा इन्शुरन्स देखील संपुष्टामध्ये आलेला आहे। या ट्रकचा चालक आणि वाहक हे कोण आहेत, ते कुठले राहणारे आहेत, या कार्यवाहीचे वेळी आडवे येणारे जे 2 महाभाग कोण, पोलीस यांच्यावर काय कार्यवाही करते, याकडे सध्या परिस्थितीमध्ये माहूरवासियांचे लक्ष लागलेले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे उपविभागीय अधिकारी यांच्या सुमो गाडीला रेती तस्करांनी उडविले होते। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। अशा प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होते व त्यांचे मनोबल कमी होते। ज्या शेतामधून हा रेती साठा जप्त करण्यात आला त्या शेतमालकाचे नाव रेकुलवार असल्याचे समजते, तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या 2 व्यक्तींमध्ये एकाचे नाव सोळंके तर दुसऱ्याचे नाव सिद्दीकी असल्याची माहिती सुद्धा VCN न्यूजला प्राप्त झालेली आहे। आता माहूर पोलीस आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गोयल हे कशा प्रकारे हे प्रकरण हाताळतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।